इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान पाठ 6वा भौतिक राशींचे मापन स्वाध्याय. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वजन वेगवेगळे का भरते? उत्तर, वस्तूचे वजन हे त्या वस्तूवर कार्य करणाऱ्या गुरुत्वाकर्षण बलावर अवलंबून असते. प्रत्येक ग्रहाचे वस्तुमान आणि आकार वेगवेगळे असल्यामुळे त्यांचे गुरुत्वाकर्षण बलही वेगवेगळे असते. ज्या ग्रहावर गुरुत्वाकर्षण जास्त असते तेथे वस्तूचे वजन जास्त भरते आणि ज्या ग्रहावर गुरुत्वाकर्षण कमी असते तेथे वजन कमी भरते. म्हणूनच एकाच वस्तूचे वजन पृथ्वी, चंद्र किंवा इतर ग्रहांवर वेगवेगळे दिसते. दैनंदिन जीवनामध्ये अचूक मापनासंदर्भात तुम्ही कोणती काळजी घ्याल? उत्तर, अचूक मापनासाठी खालील काळजी घेणे आवश्यक आहे. योग्य आणि प्रमाणित मोजमाप साधनांचा वापर करणे, उदाहरणार्थ मोजपट्टी, वजन काटा, मापन ग्लास. मोजताना साधन स्वच्छ आणि योग्य स्थितीत आहे याची खात्री करणे. मोजमाप करताना योग्य एककांचा मीटर, किलो, लिटर वापर करणे. मोजपट्टीवरून मोजताना डोळे समतल ठेवणे जेणेकरून चूक होणार नाही. साधनांची वेळोवेळी तपासणी व कॅलिब्रेशन करणे. अंदाजावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष मापन करणे. वस्तुमान व वजन यामध्ये काय फरक आहे? उत्तर, वस्तूमध्ये असलेल्या पदार्थाचे प्रमाण म्हणजे वस्तुमान, तर वस्तूवर गुरुत्वाकर्षणामुळे लागणारे बल म्हणजे वजन. वस्तुमान सर्वत्र सारखे राहते तर वजन स्थानानुसार बदलते. वस्तुमान स्थान बदलल्याने बदलत नाही तर वजन पृथ्वी, चंद्र इत्यादी ठिकाणी वेगळे असते. वस्तुमान मोजण्यासाठी तराजू वापरतात तर वजन मोजण्यासाठी स्प्रिंग बॅलन्स वापरतात. वस्तुमान हे अदिश राशी आहे तर वजन हे सदिश राशी आहे. वस्तुमान हे गुरुत्वाकर्षणावर अवलंबून नसते, वजन हे गुरुत्वाकर्षणावर अवलंबून असते. प्रश्न दुसरा आहे, सांगा लावू मी कोणाशी जोडी? अ गट आणि ब गट. उत्तर, वेग मीटर प्रति सेकंद. 2 क्षेत्रफळ चौरस मीटर. 3 आकारमान लिटर. 4 वस्तुमान किलोग्रॅम. 5 घनता किलोग्रॅम किंवा घनमीटर. 3 उदाहरणासहित स्पष्ट करा. अदिश राशी. उत्तर, ज्या भौतिक राशींना फक्त परिमाण असते पण दिशा नसते त्यांना अदिश राशी म्हणतात. उदाहरणे, वस्तुमान उदाहरणार्थ 5 kg, 10 kg. तापमान उदाहरणार्थ 30 अंश सेल्सिअस, 100 अंश सेल्सिअस. वेळ उदाहरणार्थ 2 तास 30 मिनिटे. लांबी उदाहरणार्थ 10 मीटर, 50 मीटर. ऊर्जा उदाहरणार्थ 100 जूल. अदिश राशी. ज्या भौतिक राशींना परिमाण आणि दिशा दोन्ही असतात त्यांना सदिश राशी म्हणतात. उदाहरणे, वेग, बल, विस्थापन, त्वरण, भार. प्रश्न चौथा, मापनात आढळणाऱ्या त्रुटी उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट करा. उत्तर, मापन करताना खरी किंमत आणि मिळालेली किंमत यामध्ये जो फरक येतो त्याला मापनातील त्रुटी म्हणतात. 1. साधनातील त्रुटी. मापन साधनात दोष असल्यामुळे होणारी त्रुटी. उदाहरण, जर स्केल 1 सेमीने चुकीची असेल तर 10 सेमी वस्तू मोजली तरी ती 11 सेमी दाखवेल. 2. निरीक्षकातील त्रुटी. निरीक्षकाच्या चुकीच्या वाचनामुळे होणारी त्रुटी. उदाहरण, थर्मामीटरचा पारा 30 अंश सेल्सिअस असताना विद्यार्थी कोनातून पाहून 32 अंश सेल्सिअस वाचतो. 3. पर्यावरणीय त्रुटी. तापमान, दाब, आर्द्रता इत्यादी बाह्य परिस्थितीमुळे होणारी त्रुटी. उदाहरण, उष्णतेमुळे धातूची पट्टी थोडी वाढते त्यामुळे लांबीचे मापन थोडे जास्त येते. 4. मानवी त्रुटी. मोजताना लक्ष न लागणे किंवा चुकीची पद्धत वापरणे. उदाहरण, स्टॉपवॉच
वेळ सुरू थांबवताना उशीर झाल्यास वेळ चुकीची नोंद होते. प्रश्न 5वा आहे, कारणे लिहा. शिराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही. कारण प्रत्येक व्यक्तीच्या शिराच्या भागांचा आकार वेगळा असतो. उदाहरणार्थ हाताची बोटे, पाऊल, हाताची लांबी. त्यामुळे मोजमापात अचूकता राहत नाही. वेगवेगळ्या व्यक्तींनी मोजल्यास वेगवेगळे उत्तर येते. त्यामुळे एक समानता राहत नाही. ठराविक कालावधीनंतर वजन व मापे प्रमाणित करून घेणे आवश्यक असते. कारण वापरामुळे मोजमापाची साधने झिजतात किंवा बदलतात. त्यामुळे त्यांची अचूकता कमी होते. चुकीचे मोजमाप होऊ नये म्हणून पुन्हा प्रमाणित करणे आवश्यक असते. यामुळे सर्वत्र एकसारखी व अचूक मोजमापे मिळतात. प्रश्न 6वा, अचूक मापनाची आवश्यकता व त्यासाठी वापरायची साधने कोणती ते स्पष्ट करा. उत्तर, अचूक मापनाची आवश्यकता योग्य व विश्वासार्ह परिमाण मिळण्यासाठी अचूक मापन आवश्यक असते. विज्ञान प्रयोगामध्ये निष्कर्ष बरोबर येण्यासाठी अचूकता गरजेची असते. अभियांत्रिकी, बांधकाम व औषध निर्मितीत थोडी चूकही मोठा परिणाम करू शकते. व्यवहारात न्याय व समानता राखण्यासाठी अचूक मापन आवश्यक असते. अचूक मापनाची साधने: मीटर स्केल लांबी मोजण्यासाठी, वर्नियर कॅलिपर सूक्ष्म लांबी मोजण्यासाठी, मायक्रोमीटर अतिसूक्ष्म जाडी मोजण्यासाठी, स्टॉपवॉच वेळ मोजण्यासाठी, थर्मामीटर तापमान मोजण्यासाठी, वजन काटा वस्तुमान मोजण्यासाठी.